हाय गाइस, माझं नाव अक्षय आणि वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये ये रे ये रे पैसा 3 या फिल्मचा रिव्ह्यू करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो ये रे ये रे पैसा ही मराठीतली वन ऑफ द बिगेस्ट फ्रँचायझी फिल्म आहे, ज्याचा फर्स्ट पार्ट आणि थर्ड पार्ट संजय जाधव सरांनी डायरेक्ट केलं आहे. आता या फिल्मच्या स्टोरीलाईनबद्दल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. बिजोय आनंद नावाचा एक गँगस्टर किंवा डॉन आहे, जो गोल्ड बिस्किटची स्मगलिंग करतो आणि या स्मगलिंगच्या जमल्यात फसतात 4 जण. जग्गू दादा म्हणजे अण्णा, आदित्य, सनी आणि बबली. या फिल्ममध्ये दाखवलेला गोल्ड बिस्किट किंवा पैशांमुळे होतो खूप मोठा गोलमाल आणि कन्फ्युजन, आणि शेवटी हे पैसे किंवा गोल्ड बिस्किट कोणाच्या हाती लागतात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट थिएटरमध्ये पाहावा लागेल. ज्या प्रकारे कॉमेडी व्हॅरेजवाले सिनेमे आधी प्रियदर्शन बनवायचे, आता उदाहरण म्हणजे दे दनादन असो किंवा बागम बाग, सिमिलर एक्सपेरिमेंट इथे संजय जाधव सरांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण 2 hours 30 मिनिटची फिल्म जी पूर्णपणे सर्व्हाइव्ह करू शकलो, आणि याचा सर्वात मोठा रिझन म्हणजे संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव आणि उमेश कामत तिघांची ऍक्टिंग परफॉर्मन्स. तिन्ही ऍक्टरनी संपूर्ण चित्रपटामध्ये स्टार्ट ते एंड पर्यंत बाई सॉलिड धमाल केली आहे. मला जर हा सिनेमा थोडाफार आवडला असेल त्याचं मुख्य कारण म्हणजे तिन्ही कलाकार. बाकी फिल्ममध्ये जितके पण ऍक्टर्स आणि कॅरेक्टर्स होते त्यांच्या कॉमेडीमध्ये जराही मजा नाही आली. पुढे फिल्मच्या प्रिक्वल आणि सिक्वल सारख्या थर्ड पार्टमध्ये सुद्धा संजय नार्वेकर आणि त्यांचा जग्गू दादा नावाचा कॅरेक्टर संपूर्ण फिल्मची आणबाण शान होती, हार्ट अँड सोल होते. असं पाहायला गेलं तर फिल्मची स्टोरी लाईन तर एकदम सिम्पल आहे, पण त्या सिम्पलच्या स्टोरी लाईनला सुद्धा एकदम कॉम्प्लिकेटेड वे मध्ये दाखवलं आहे. फॉर एक्झाम्पल ABCD आहे, तर D ला आधी दाखवले, नंतर C, नंतर A, नंतर B. इन टर्म्स ऑफ कॉमेडी और एंटरटेनमेंट या फिल्मचा फर्स्ट हाफ तर मी डेफिनेटली एन्जॉय केला. इनफॅक्ट ज्या लेवलचा कन्फ्युजन कॅरेक्टर्स आणि ड्रामामध्ये केला जातो तो जेन्युइनली फनी वाटतो आणि सिच्युएशनल बेस सुद्धा वाटतो. बट या फिल्मच्या सेकंड हाफमध्ये इतके जास्त ट्विस्ट अँड टर्न मुवमेंट ऍड केले की ड्रामा एकदम कॉम्प्लिकेटेड वाटू लागतो आणि असं वाटतं की स्क्रीन पेची पूर्ण खिचडी झाली सेकंड हाफमध्ये. नेक्स्ट या फिल्मचा अजून एक ड्रॉबॅक म्हणजे याची स्टोरी लाईन, ज्यामध्ये लॉजिकची तर मेकर्सने मम्मी सिस्टर करून टाकली आहे. इनफॅक्ट तुम्हाला हा चित्रपट एन्जॉय करायचा असेल, तुम्हाला ब्रेन लेस नाही तर ब्रेन डेड व्हायला लागेल. तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. या फिल्ममध्ये गँगस्टर कॅरेक्टर दाखवलाय, जो चालते ओपन ट्रकमध्ये मेडिटेशन करतो, लोकांना धमक्या देतो, स्मगलिंग करतो, सगळ्या गोष्टी करतो. चालत्या ट्रकमध्ये लोकांना लटकवतो सुद्धा, पण मुंबईतील आजूबाजू लोकांना घंटा काही फरक पडत नाही तसं. प्लस हा पर्टिक्युलर सिक्वेन्स प्रेझेंटेशनच्या बाबतीत सुद्धा तितकाच डिझास्टर आहे. म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये ज्या प्रकारे त्यांनी ते ब्लरिंग केली आणि जे काय VFX टाकले ग्रीन स्क्रीन यूज करून, इट इज व्हेरी बॅड. बाकी इतर ठिकाणी तर फिल्मचा डायरेक्शन, फोटोग्राफी चांगली आहे. इनफॅक्ट हा संपूर्ण चित्रपट तुम्हाला एकदम कलरफुल वाटेल, विच इज ॲज युजुअल टेम्पलेट ऑफ संजय जाधव सर. आता म्युझिक आणि सॉंगच्या बाबतीत फिल्मचा बॅकग्राऊंड स्कोर मला ठीकठाक वाटलं, पण टायटल ट्रॅक खूप चांगलं होतं, मजा आली ते गाणं ऐकताना आणि बघायला सुद्धा. नाव अकॉर्डिंग टू माय एक्सपिरियन्स, जर मला फ्रँचायझी फिल्मला सिक्वेन्स वाईज अलाइन करत असेल तर पार्ट 1 स्टील द बेस्ट, सेकंड असेल पार्ट 3 आणि मग पार्ट 2. ये रे रे पैसा 3 नावाचा मराठी चित्रपट माझ्यासाठी एक वन टाइम वॉच होता, ज्याला मी आउट ऑफ 5 3ची रेटिंग देईल. तुमच्यापैकी जर कोणी हा चित्रपट बघितला असेल, तुम्हाला किती आवडलं किंवा नाही आवडला कमेंट सेक्शनमध्ये ऑनेस्टली सांगा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.